कीर्तनातच आकाराला संस्कार देता येतो. म्हणून बऱ्याच लोकांना असं वाटतं, मला आताच म्हणजे आता युट्यूबला कीर्तन आहे, त्यांनी जर ऐकलं तर पुन्हा भानगडी होत्या, पण मला येता येत ते म्हटले महाराज सप्त्यानं लोक सुधारते गो. आता मला 100% माहिती आहे सप्त्यामध्ये लोक सुधरत नाही. ध्यानात घ्या, सप्ताह म्हणजे हा लोक परिवर्तनाचा मार्ग नाही, हेही ध्यानात घ्या. सप्ताह परिवर्तन करत नाही, पण सप्ताह परिवर्तन करण्याकरता लागणारं वास्तव मार्गदर्शन म्हणजे सप्ताह. ध्यानात घ्यायचं. लक्षात आलं का? कारण आपण जे क्रोधाग्नी दग्धा कुटिलाश्च कामिना कायेन वाचा मनसापि पातकम नित्यम प्रकृती शठा हटेन ये. म्हणजे कायेने वाचेने मनाने पातक करणारी क्रोधरूपी अग्नीमध्ये दग्ध झालेली मातृपितृ घातक असलेली कुटील असलेली कामी असलेली सारी जी मंडळी आहे ती सप्ताहरूपी यज्ञामध्ये काय होतात? पवित्र होतात. म्हणून सप्ताह करायचा. म्हणजे परिवर्तन नाही होत, पण परिवर्तन वर्षभर करण्याकरता लागणारं मार्गदर्शन म्हणजे काय आहे? सप्ताह आहे. आनंदोरे आजे आनंदोरे सबाह्य अभ्यंतरे अवघा परमानंदोरे 1 2 3 4 5 6 इतुले विचारुनी मग परमानंदो रहा. 7वा अवतार 8वा वेळोवेळा बाप रखुमा देवी वरु विठ्ठलो जवळा. आनंदोरे आजी आनंदोरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदोरे विठ्ठला. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां शृणु सानिध्यात् जीवा मुक्त्वा भुवन्तिः. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भोवन्द विमुक्ते. ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतें छद्वैतभावपटुता हितबुद्धिरश ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं श्रीरङ्गनाथं गुरुराज नमस्तुभ्यं. शरच्चन्द्रबिम्बा ननं चारुवासं लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कैञ्जनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथीच विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका या कुंदेंद तुषार हार धवलया शिववस्त्रावृता या विनावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवे सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. श्री संताची साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत.
विचारन्ते परमविदुषो यद्य सदृशे स्तुतिर्ब्रह्मादीना मपि तद्वसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः विठ्ठल बोला पुंडलिका कीर्तन रूपी शिवेकरता निवडलेला अभंग ज्ञान यांचे राजीव यांचे माऊली साधकांचे मायबाप माऊली महाविष्णू श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणाचा कुटीय प्रकरणातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अभंग असून अभंगाच्या माध्यमातून माऊली महाविष्णू श्री ज्ञानेश्वर महाराज नरदेहाला प्राप्त झालेले जीवात्म्याला दुःख निवृत्तीचा आणि स्वस्वरूपाच्या प्राप्तीचा अलौकिक स्वरूपाचा उपायनाम उपदेश अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात विठ्ठला माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज अभंगाचा भाव असा अभियुक्त करतात. प्रामुख्याने अन्वयाने प्रत्येक सजीव प्राण्यांना आपण विचारलं की तुला का पाहिजे का हवंय तर प्रत्येकाचं उत्तर असतं की महाराज आम्हाला असं सुख पाहिजे की ज्या सुखामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुःखाचा संबंधाचा लवलेश नसला पाहिजे. म्हणजे काय हवंय आवाज कमी करा काय हवंय असा प्रश्न केला तो सांगतो मला काय पाहिजे सुख पाहिजे आणि व्यतिरेकाने सांगितलं काय नको तर तो काय सांगतो मला दुःख नको. मग माऊलीने सांगितलं तुम्ही एक काम करा काय करा 7वा अवतार 8वा 7वा म्हणजे राम आणि 8वा म्हणजे कृष्ण यांचं तुम्ही काय करा स्मरण करा. मग आता पुढं मला असं वाटतं 7वा अवतार 8वा वेळोवेळ असा एक शब्द आहे त्याच्यामध्ये म्हणजे 8वा वेळोवेळ म्हणजे काय वेळोवेळी तुम्ही राम आणि कृष्णांचं भजन करा. आणि मग हे लोक म्हटले महाराज आम्ही रामकृष्णाचं भजन केल्याच्या नंतर आम्हाला फल सांगा. मग माऊलींनी सांगितलं बाप रकुमा देवी वरु विठ्ठलू जवळा म्हणजे जगाची उत्पत्ती स्थितीला जे परमात्म्याने केली असा सच्चिदानंद घनस्वरूप परमात्मा मला असं वाटतं की तो परमात्मा तुमच्या जवळ येणं मला असं वाटतं एवढं सोपं काम नाही. तुम्हाला कीर्तनाला इथं येणं इतकं सोपं काम समजू नका. लक्षात आलं का कारण एवढेच लोक गावात नाहीत भरपूर आहे मग ते का आले नाही हे का आले असा जर प्रश्न उत्तर मला असं वाटतं जर केला तर याचा अर्थ असा आहे अनंत जन्माचे सुकृत पदरी आणि त्याचे मुख्य हरी पैठावय. म्हणजे देव तसं जवळ येणं सुद्धा सोपं काम नाही. देव म्हणजे पहिली आपल्या वेदांत शास्त्रामध्ये शुभेच्छा आहे नंतर सुविचार नाही नंतर तनुमानस आहे नंतर सत्वपत्ती आहे पदार्थ भाविनी आहे आणि मग कोणती अवस्था तुरी अवस्था आहे. मग शुभेच्छा अंतकरणात निर्माण होण्याकरता सुद्धा म्हणजे तुम्हाला इथपर्यंत लोटत आणण्याकरता सुद्धा तुम्हाला आणलं नाही. याचा अर्थ आहे अनंत जन्माचं पुण्य तुम्हाला इथे घेऊन आलं. जर तुम्ही राम आणि कृष्णांचं भजन केलं म्हणजे आमचा देव जवळ येईल म्हणजे शुभेच्छा नावाची अवस्था तुमच्या अंतकरणात निर्माण होईल. आणि मग पुढं काय पुढची अवस्था आहे सुविचारणा. मग हे लोक म्हटले महाराज कशाचा विचार मग माऊलीने सांगितलं 1 2 3 4 5 6 इथले विचारून मग परमानंदू राहा. म्हणजे 1 काय 1 2 3 4 5 आणि 6 पर्यंत तुम्ही विचार करा. मग आता नेमकं कशाचा विचार उजेडने म्हणायला आला काय तू इथं असे बरेच लोक म्हणतील मला आलं का पण या कुठं प्रकरण आहे 1चा विचार 2चा विचार 3चा विचार 4 5 आणि 6 पर्यंत आपण विचार करा. आपण याचा विचार आता पुढे करू पण असा विचार केला मग परमानंदू राहा किंवा पहा. मग हे लोक म्हटले महाराज मग असं उधारीचं आम्हाला बोलू नका का बरं त्याचं कारण असं आहे वर्तमानात आम्हाला सांगा नगदी. मग माऊलीने सांगितलं कीर्तन जर तुम्ही हा विचार चांगल्या रीतीने जर ऐकला तर मला असं वाटतं आनंद उदाहरण आहे. कधी आनंद आहे आनंदू रे आजी आनंदू. मग लोक म्हटले आजी आनंदू मग इथंच आनंदू का घरी गेल्यावर बी आनंदू. अहो कीर्तन जर चांगलं ऐकलं तर सभा ही अभ्यंतरी म्हणजे जिथं जाताल तिथं तुम्हाला आनंदच भेटल. कारण मग हा मशकू गजू शपजू हा दिजू पहिली इतर हा आत्मजू उरला काय ब्राह्मणी गवी हस्तिनी शुनी चैव शोपाकेचे पंडित हा समदर्शना समत्वाची वृत्ती तयार होते आणि जिथं समत्व तयार झालं मला असं वाटतं त्या आनंदाला जोड नाही आहे की नाही. आपलं नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विषय सुखबाई बापुढे ते चिन असा अलौकिक स्वरूपाचा आनंद हा आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे इथं आनंद उधार नाही इथं आनंद मला असं वाटतं नगदी आहे. पण याच्याकरता काय करा 7वा आणि 8वा 7वा आणि 8वा विठाला
काय सांगावं. मला असं वाटतं हा भाव आपल्या समोर थोडक्यात ठेवला. विस्तारित अर्थ गुरुकृपेने अंतःकरण कृपेने शास्त्रकृपेने तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या अनमोल अशा प्रतिसादाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला वेळ, त्या वेळेच्या आत आपण चिंतन करणार आहोत. परंतु सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार माझ्या दृष्टिकोनातून देणं अत्यंत गरजेचं महत्त्वाचं असं मी समजतो. किम निमित्त या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. मला असं वाटतं जवळजवळ सर्वांना ज्ञात आहे. भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादाने परमपूजनीय आदरणीय तुमच्या आमचे सर्वांचे श्रद्धास्थान निष्काम कर्मयोगी मला असं वाटतं पौळ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ भाविक भक्त आमचे सर्व केंदळीकर मंडळी यांच्या अथक अशा परिश्रमातून खरं तर मला असं वाटतं हा भव्य स्वरूपामध्ये चालू असलेला वार्षिक सिद्धेश्वर भगवंताच्या महाशिवरात्रीच्या महान पर्व काळामध्ये मला असं वाटतं 6व्या दिवसाचं कीर्तन विभाग पुष्प समर्पण करण्याचा योग मला आपल्याच गावातील माऊली महाराज आलं का यांच्या माध्यमातून प्राप्त झाला. आणि त्यामध्ये खरं तर दुग्ध शर्करा योग असे शिवाजी महाराज मला असं वाटतं यांना जर पाहिलं तर मला एक श्लोक कधी बी आठवतो बरं का. मर्यागिरी पर्वतावर चंदन पुष्कळ असतं 52 वर्णाचं. पण त्यांची ज्यावेळेस चाल झाली ना मला ते आठवलं. म्हणजे 52 वर्णाचं चंदन आहे. पण तिथे भिल्ल वडरी वगैरे जे लोक आहेत ना आजूबाजू आदिवासी त्यांना विचारलं का हो हे लाकडं तुम्ही एवढे चंदनाची सुगंधी जाळाला खाऊन चालली. ते म्हणलं लय झालं नाही लय झालं ना. म्हणजे शिवाजी महाराज काय चीज आहे. आपले शिवाजी महाराज कुठले हो मांठ्याचे ना आता येते ते इथं. पण ते एवढे मोठे एक गुणवान माणसं आहे. मराठवाडीची शान म्हणजे आमचे शिवाजी महाराज बरं का ध्यानात घ्यायचं. कारण त्यांची चाल आहे. मला काही गायन येत नाही बरं का पण मी गायनात चालत राहिलो पहा पुष्कळ. तुम्ही म्हणतात मग एवढे याच्यात तुला काऊन नाही आलं ते. आता आम्ही मागच्या जन्मात कावळे खाल्ले असतील त्याचा परिणाम आहे. म्हणजे असे आमचे एक पंडित भाऊ म्हणायचे. म्हणजे हे जे स्वर लागत नाही ना म्हणजे हे त्याचा परिणाम असतो बरं का. म्हणजे अतिशोक्तीचं काही मला बोलायचं नाही पण हे स्वर न येणं हे सुद्धा पाप आहे. पण मला असं वाटतं आहे की नाही स्वर येऊन मंजूळ गाणं आणि ते वारकऱ्याला पोषक असणं मला असं वाटतं आनंद द्विगुणित करणार आहे. वारकरी संप्रदायाला पोषक असलेलं असे शिवाजी महाराज आदरणीय आमचे पांडुरंग महाराज भोसले मागं गणेश महाराज आदरणीय आमचे मृदुंगमणी आहे की नाही. माऊलीचा अभंग काऊन घेतला मी ते माऊलीकडे पाहिले की तशीच अभंग आठवते मला पाहिलं का. मला असं वाटतं की असे आमचे मृदुंगमणी ज्ञानेश्वर महाराज शेळके महाराज आदरणीय आपले चिंतनाचंच गाव मला असं वाटतं आदरणीय आपले खरं तर सर्वांचे श्रद्धास्थान बापूराव महाराज यांच्या तालमीमध्ये बरेच काही मंडळी इथं अध्ययन करणारी श्रवण करणारी आणि ते लोक पाहिजे बा डोळस लोक पाहिजे. आदरणीय आमचे बापूराव महाराज माता भगिनी मला असं वाटतं सर्व आमचे ज्येष्ठ वर्ग या गावातील तरुण तडफदार या गावातील मला असं वाटतं प्रामुख्याने सर्व सिद्धेश्वर भगवंताचे कार्यकर्ते स्वयंसेवक त्याचबरोबर माईक सिस्टीमवाले आणि आमचे यूट्यूब चॅनलवाले सर्वांना साष्टांग दंडवत प्रणिपात घालतो. आणि आता आपल्याला जास्त वेळ न लावताना आपल्या चिंतनाला काय करतो मी आता प्रारंभ करतो बरं का. माऊली झोपले का तुम्ही इकडे असं हो माझ्याकडे पहा. हा मग ते गुळ द्या मला असं विठाला बोला पुंडलिका इथून पुढं सांगायचं बरं का. आणि तुम्हाला ऐकायचं बा. आता हे गुळ देण्याचा माझा काही उद्देश नाही पण माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितलं की तुम्ही नामस्मरण करा.
मला सरळ माऊलीलाच प्रश्न करायचा की तुम्ही नामस्मरण करा असं जे तुम्ही म्हटले, मग हे नेमकं का? त्याचं कारण असं आहे, माऊलीने सांगितलं तुम्हाला जो नरदेह प्राप्त झाला, तुमचं नाव काय? विष्णुपंत. मला सांगा, आपल्याला जो नरदेह प्राप्त झाला हे चांगल्यातलं चांगलं झालं, वाईटातलं वाईट झालं, वाईटातलं चांगलं झालं का चांगल्यातलं वाईट झालं? चांगल्यातलं चांगलं झालं. जन्म घेणं चांगलं झालं का? जन्म घेणं जर चांगलं झालं असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी गाथ्यामध्ये सांगितलं, जन्मापासून तर मरेपर्यंत काय व्यथा आहे महाराज. लक्षात आलं का? एवढी व्यथा आहे. किती व्यथा आहे काय सांगू? काय सांगू गर्भीची यातना, सांगू गर्भीची यातना, माझा भोगिता नारायण, भोगिता नारायण, समला मूत्र दाना, समला मूत्र दाना, तुझा क्षण क्षण ध्यातसे, यातना. इतकं सोपं काम नाही महाराज. आता तुम्ही काय म्हणले, चांगल्यातलं चांगलं झालं. आता जन्म घेणं चांगलं झालं का? लक्षात आलं? आता त्यानं उत्तर चांगलं झालं म्हणावं तर ही अडचण आहे. मग म्हणा आता काय झालं? काय झालं मग? चांगलं तर झालं नाही. याची उलट काय असतं? आता वर पाहायचं. चांगलं तर झालं नाही हे तर मी तुम्हाला प्रमाणसह सिद्ध केलं. मग काय झालं? वाईट झालं. बरं वाईट झालं म्हणावं तर स्वतः तुकाराम महाराजाचंच प्रमाण असं आहे की बा हे जे शरीर तुम्हाला प्राप्त झालं हे उत्तम चांगलं झालं. लक्षात आलं? कुठं म्हणलंय? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे वसुले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म विष्णुपंत. मग काय झालं? चांगलं म्हणावं तरी अडचण आणि वाईट म्हणावं तरी अडचण. मग वर पहा, चांगल्यातलं चांगलं, चांगल्यातलं चांगलं, वाईटातलं वाईट, वाईटातलं चांगलं का चांगल्यातलं वाईट, आपलं वाईटातलं चांगल्यातलं वाईट झालं. बरं जाऊ दे, आता हे तुम्हाला नाही कळणार पण वर पहा तरी बी. तुळशीत तुळस आली, चांगल्यातलं चांगलं. तुळशीत मंजुळा पडला, तुळस आली, चांगल्यातलं चांगलं. कांद्यात कांदा आला, वाईटातलं, आता तरी बोला, कांद्यात कांदा आला, वाईटातलं वाईट झालं आहे की नाही? तुळशीत कांदा आला, चांगल्यातलं वाईट झालं, आणि कांद्यात तुळस आली, वाईटातलं चांगलं झालं. कळलं का? आता आता याच्यापेक्षा पुन्हा सांगतो, महाराज आणि महाराजाच्या घरी महाराज तयार झाला, चांगल्यातलं चांगलं, चांगल्यातलं चांगलं. पिणारा जिथं पिणारा तयार झाला, वाईटातलं वाईट झालं. त्याच्यानंतर मला असं वाटतं महाराजाचे पाकिट काढून पोरग दारू प्या लागलं. इकडे इकडं चांगल्यातलं वाईट झालं, आणि पिणारा फुल गल्लीमध्ये पडतो पण त्याचं पोरग महाराज झालं. वाईटातलं चांगलं. काय नका वाजू, आलं का? म्हणजे सिद्धांत सांगायचं ते राहतं बाजूला. काय सांगत होतो मी? म्हणजे तुळशीत तुळस येणं, चांगल्यातलं चांगलं, कांद्यात कांदा येणं, वाईटातलं वाईट, तुळशीत कांदा येणं, चांगल्यातलं वाईट, आणि कांद्यात तुळस येणं, वाईटातलं चांगलं. एवढं कळलं? पण आता आता काही घाबराचं काम नाही तुम्हाला. म्हणून नरदेह प्राप्त, जन्म प्राप्त झाला. गुरुजी सांगायचे आमचे, अरे आम्हाला जन्म प्राप्त झाला हे वाईटच झालं, आम्हाला जन्म प्राप्त झाला हे वाईटच झालं, पण येता येता आम्ही नरदेहाला आलो हे वाईटातलं चांगलं झालं. लक्षात आलं का? आता लक्षात आलं का? मग आता म्हणजे काय झालं माहिती का? याला म्हणतात वाईटातलं चांगलं. जन्माला आलो हे वाईटच झालं, पण यात आता मी म्हशीला म्हटलो होतो येता येता आता की चला आपलं कीर्तन आहे. तर आपले उपसभापती साहेब आमच्या संग होते, ते म्हणले महाराज तरी तुम्ही कसं काय सुधारणार तुम्हाला, म्हशीला कुठं कीर्तन? मी पण म्हटलं चला, बया होत्या म्हशी होत्या, चला कीर्तनाला. दोघी आले नाही पंत, हो दोघीला म्हटलं, दोघी आले नाही. काय झालं मग आता? अहो दोघीला सांगितलं, दोघी आले नाही. चूक कोणाची? मावशीची. कोणाची? म्हशीची चूक आहे की नाही? नाही मावशीची. हा
म्हशीची चूक नाही ना महाराज. म्हैस म्हटले तू कोण नाही आली, म्हटले महाराज न आल्यामुळं तर म्हैस झाली, पण हिला समजायला पाहिजे होतं. आलं का ध्यानात? म्हणजे म्हैस ही येऊ शकत नाही महाराज. गुरुजी दृष्टांत सांगायचे आला. गुरुजी म्हणायचे जुन्या कालामध्ये देवबाप्पा घरी यायचे आपल्या आणि सरळ सांगायचे आजची दशमी उद्याची एकादशी. आता बाईनं ऐकली म्हशीनं ऐकली दारातल्या. दुसऱ्या दिवशी बाई उठली, सडा सामर्जन केला, मस्त अगदी नाश्ता आणला पोह्याचा, नंतर स्वयंपाक केला, स्वतः खाल्ला, पतीला घेऊन गेली. जाता जाता म्हशीला चारा टाकून पाहिला. म्हैस म्हटले काल देवबाप्पा आले, त्यांचे वाक्य मी व्यर्थ जाऊ देणार नाही. आणि योगा महाराज म्हशी नाही कडबा खाल्ला पहा. ऐकलं म्हणजे एखादच कोण धरली म्हशीना. चला आता पुढं. आता देवबाप्पाने एखादच पंत कोणाला सांगितली? बाईला. आणि धरली कोणी? मशीन. थोडं बोलतात ना मग. आता थोडं बोलतात का नाही? म्हैस मग आकाराने म्हैस आहे, पण एखादच धरली त्याच्यामुळं संस्काराने कोण? बाई. बाई. बरोबर आहे. आता याच्या उलट बोला, बाई आकाराने बाई आहे, संस्काराने म्हैस. का तुम्ही हसूच नका, नुसतं उत्तर द्या. म्हैस नाही तरी पशुने, नाही तरी पशुने, नाही तरी पशुने, नाही तरी पशुने, मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी पशुने, नाही तरी पशुने, मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी पशुने, नाही तरी पशुने. की पशु महत्व, पशुत्व महत्वाचं. महाराजांनी जे प्रमाण दिलं, येशम न विद्या तपोन दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म. कारण ते मृत्यूलोके भूभार भूता मनुष्य रूपेण गर्दभाश्चरंती. म्हणजे ज्यांच्याकडे विद्या नाही, तप नाही, दान नाही, शील नाही, गुण नाही, धर्म नाही, आचार नाही, विचार नाही, असा जो वर्ग आहे. मग आकार महत्वाचा का संस्कार महत्वाचा आहे? आज माणसं आकाराने वाढले का संस्काराने वाढले? लक्षात आलं का? आकाराने वाढले. आता हे सारे रस्त्याचे जे गतिरोधक आहे, पंत माणसा करता का गाढवा करताय? माणसं करता. वर पहा, माणसा करता. मला चष्म्यातून दिसत बी नाही, तुम्ही माझ्याकडे पाहतात का नाही कोण? लक्षात आलं का? म्हणजे रोडनं चाललेले जे मला सांगा, जे गतिरोधक आहे, माणसा करता का गाढवा करताय? म्हणजे गाड्या सावकाश आणा ही सांगायची पाळी कोणाला आली? माणसाला आली. गाढवाला सांगायचं काम आहे का महाराज? नाही ना. अहो नुसतं बांधल्यासारखं जरी केलं तरी रातभर जागा सोडत नाही. त्याचं नाव काय? गाढव. आणि हे बांधलं तरी जावं तोडून पळत, याचं नाव काय ठेवलं? नाही तरी काय थोडी स्वान सुकार बापुडी, स्वान सुकार बापुडी, स्वान सुकार बापुडी. असं नाही तरी काय थोडी. अरे पावोनी मनुष्यपण जो न साधी ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्धबनाना पुच्छविन दो पायी. फक्त तो 4 पायाचा आणि याला काय आहे 2 पाय. त्याला शेपूट आहे, याला काय नाही शेपूट नाही. एवढंच फरक आहे. भूषणाई पादचारी मनुष्य परी कुतरीते, मनुष्य परी कुतरीते, मनुष्य परी कुतरीते. भूषणाई पादचारी मनुष्य परी कुतरीते, मनुष्य परी कुतरीते. मूळ मुद्दा काय सांगायचं होतं माहिती का? आकार महत्वाचा नाही, संस्कार महत्वाचा आहे. आणि त्या आकाराला सुव्यवस्थित संस्कार देण्याची मला असं वाटतं अनादी संस्था जर कोणती असेल तर ही कीर्तन संस्था आहे बरं का. कारण कीर्तनातच आकाराला संस्कार देता येतो. म्हणून बऱ्याच लोकांना असं वाटतं. मला आताच म्हणजे आता युट्यूबला कीर्तन आहे, त्यांनी जर ऐकलं तर पुन्हा भानगडी होत्या. पण मला येता येत ते म्हटले महाराज सप्त्यानं लोक सुधरते गो. आता मला 100% माहिती आहे सप्त्यामध्ये लोक सुधरत नाही. ध्यानात घ्या. सप्ताह म्हणजे हा लोक परिवर्तनाचा मार्ग नाही, हेही ध्यानात घ्या. सप्ताह परिवर्तन करत नाही, पण सप्ताह परिवर्तन करण्याकरता लागणारं वास्तव मार्गदर्शन म्हणजे सप्ताह आहे. ध्यानात घ्यायचं. लक्षात आलं का? कारण आपण जे क्रोधाग्नी दग्धा कुटिलाश्च काबिना कायेन वाचा मनसापि पातकम नित्यम प्रकृती शठा हटेन. ये म्हणजे कायेने वाचेने मनाने पातक करणारी क्रोधरूपी अग्नीमध्ये दग्ध झालेली मातृपितृ घातक असलेली कुटील असलेली कामे असलेली सारी जी मंडळी आहे ती सप्ताहरूपी यज्ञामध्ये काय होतात?
पवित्र होतात म्हणून सप्ताह करायचा. म्हणजे परिवर्तन नाही होत, पण परिवर्तन वर्षभर करण्याकरता लागणारं मार्गदर्शन म्हणजे काय आहे? सप्ताह आहे. म्हणून तुम्हाला मूळ मुद्दा सांगायचा. काय सांगत होतो मी की या पद्धतीने आपण जर विचार केला, आम्हाला जन्म प्राप्त व्हावा हे 100% वाईटच झालं. आपण प्रमाण दिले, पण वाईटातलं चांगलं काय झालं? येता येता आम्ही डुकराच्या मांजराच्या गेलो नाही, येता येता आम्ही नरदी आलो. हे वाईटातलं काय झालं? हे वाईटातलं काय झालं? चांगलं झालं. एवढं लक्षात आलं तुमच्या? कसं वाईटातलं चांगलं झालं? पंत आपल्या केंद्री गावची बाई बरं का सरपंच झाली, चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं. बरं, सरपंच सभापती झाली, चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं. आमदार झाली, आता हा चांगलंच होत चाललं म्हणूनच का? बरोबर आहे ना, चांगलंच झालं ना. आता ते एकनाथराव गेले आणि डायरेक्ट असं त्या पार्लमेंट बोर्डामध्ये ठरलं, वरून आदेशच असा आला की होईन तोपर्यंत आता म्हणजे मुख्यमंत्री महिलाच करायची, केंद्राची बाईचा नंबर लागला मला. आता लय चांगलं झालं, नाही तर स्वप्नात रांगतात. महाराज नेमकी राज्यपाल महोदय समोर आले, बाई माईक समोर आली, मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायचा टाइम. लय आनंद तो अंतकरणात मावला नाही. अटॅक आला आणि बाई मेली. आता खलास. लक्षात आलं. आता काय झालं? व्यर्थ गेलं का नाही? वर पहा. म्हणजे बाई आमदाराची मुख्यमंत्री झाली सरपंचापासून. हे अतिशय चांगलं झालं. आता अंत्यविधीचा प्रेड आला, गावात बाईचं प्रेत आलं. तालुकाने महाराष्ट्रभरचे लोक आपल्या गावामध्ये आले आणि नेमकं आता अंत्यविधीला प्रेत बाहेर काढायचं तर कृष्ण मेघम दृष्ट वर्षा अनुमानम, म्हणजे काळे घोर मेघ आले आणि पाऊस सुरू झाला. आता अंत्यविधी बाहेर काढायचं राहिलं. फारच लोक म्हणे आता अवघड गाड्या, पाऊस काय आज उघडत नाही, कारण चौ बाजूने आभाळ आहे. आणि एकदमच महाराज काय लहरी वारं आलं, पाऊस उघडला आणि एकदमच ऊन पडलं. बाहेर आलेल्या सर्व लोकांच्या मुखात एकच शब्द होता, पंत फारच चांगलं झालं. बहुतील चाली माग प्रेत आणि साऱ्या लोकांच्या मुखात एकच शब्द, काय चांगलं झालं बुवा, काय चांगलं झालं बुवा. ध्यानात आलं तुमच्या? आता म्हणजे मऊ चाली माग आणि साऱ्या लोकांच्या तोंडात एकच शब्द, फारच चांगलं झालं, फारच चांगलं झालं. मग हे नवीन जे लोक होते ते म्हणे काय चांगलं झालं? लक्षात आलं चांगलं झालं म्हणतो बाई माग मेलेली. आणि मग चांगलं झालं का म्हणता? अहो महाराज तुम्ही आता आले, चांगलं हे झालं, माग बाई मेली हे वाईटच झालं, पण बाईच्या मौती करता पाऊस उघाला एवढंच चांगलं झालं. तुमच्या ध्यानात आलं तर पहा, बाई मेली हे वाईटच झालं, पण मौती पुरता पाऊस उघडला हे चांगलं झालं. एवढं कळलं आता? तसं आम्हाला जन्म प्राप्त झाला हे वाईटच झालं, पण हे मौती पुरतच आहे. नरदी आलो एवढंच चांगलं झालं. आलं का लक्षात? मग आता नरदी आलो हे जर चांगलं झालं तर आता एक काम करायचं, आता चांगल्यातलं चांगलं करा. नरदी आला येणं हे चांगलं झालं ना, मग आता चांगल्यातलं चांगलं काय करा? कारण या देहात जे कर्तव्य आहे, या देहात जे होऊ शकतं आणि या देहातच जे होतं ते करा. मग आता या देहात काय होतं? महाराजांनी सांगितलं, ह्या नरदेहामध्ये देव आपला हस्तगत हो. देवाची हो म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. देवाची हो म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. हो म्हणते होते तरी का चित्ती न धरावे. हो म्हणते होते तरी का चित्ती न धरावे. लक्षात आलं का? महाराज याला निदान म्हणलं. निदान म्हणजे ठेवाय, म्हणजे नशिबाने आम्हाला म्हणजे म्हणून समभागे शुभाशुभे मिळवणे अनुष्ठानाचे उभे तेने मनुष्यत्व लाभे. हे मिश्र फळ
पाप पुण्य समान समे आणि तयच पाहिजे कर्मभूमी. जर आम्हाला एवढा नरदेह प्राप्त झाला आणि यांना जर देवत्वाची सिद्धी होऊ शकते तर मग तुम्ही एक काम करा. काय करा? माऊली सांगतात अभंगाचं शेवटचं 7वा अवतार तुम्ही